नॉट आउट 83, स्टार ऑफ मिलेनियम, अमिताभ हरिवंशराय बच्चनजी, आपल्या बॉलिवूड इंडस्ट्रीचे सुपरस्टार, नुकताच 82 वर्षे वय पूर्ण करून 83व्या वर्षात पदार्पण आणि अजूनही व्यवस्थित कार्यरत असलेली व्यक्ती. सहज पोहोचतो का माणूस अशा उच्च शिखरावर? आणि सहज टिकून राहणंसुद्धा इतकं सोपं असतं? बिलकुल नाही. मग काय आहे त्याच्या मागचं गमक काय आहे, असा प्रत्येकाच्याच मनात विचार येत असेल. अर्थात सर्वांचा लाडका असा हा एक अभिनेता, प्रचंड मेहनती आणि अफाट कष्ट करून आजही 82व्या वर्षीसुद्धा कौन बनेगा करोडपतीमध्ये जेव्हा जेव्हा आपण त्यांना पाहतो, तेव्हा तेव्हा आपण तास सव्वा तास समोर खेळून बसतो. एक जमाना असा होता मित्रांनो, साधारणत 100 वर्षापूर्वीपासून ते अमिताभजी या फिल्म इंडस्ट्रीत आले आणि स्थायिक छानपैकी स्थिर स्थावर झाले. 1972-73 नंतरचा काळ म्हणजे फिल्म जंजीर नंतरचा काळ. तोपर्यंत एक समाजामध्ये समज होता की ज्या व्यक्तीचा इंटेलिजंट कोशंट IQ हा जास्त आहे तोच माणूस सक्सेसफुल होऊ शकतो, तोच माणूस आयुष्यामध्ये काहीतरी बनवू शकतो. हा समज ज्या व्यक्तीचा इमोशनल इंटेलिजन्स कोशंट, ज्याचा भावनिक एक ज्याला म्हणतो स्तर जो उंचावलेला आहे आणि तितकंच त्याच्या बुद्धीमध्ये तेवढी बुद्धिमत्ता पण आहे, सामंजस्य आहे, समजून घेण्याची कुवत आहे, अशीच व्यक्ती प्रगती करू शकते. हे सिद्ध केलेली व्यक्ती म्हणजेच अमिताभ बच्चन. मित्रांनो, एखादं व्यक्तिमत्व असं असतं की त्याच्याविषयी तुम्हाला भरभरून बोलावं लागतं, भरभरून तुम्ही बोलू शकता, इतकं त्याचं कार्य महान असतं. हा एखादा व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवणं, त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून, म्हणजे हा फक्त त्यांचा छोटासा गौरव आहे आणि माझ्या मनातलं त्यांच्याविषयीचा प्रेम, त्यांच्याविषयीचा आदर, एक सन्मान हा दाखवण्याचा एक माझा छोटासा प्रयत्न आहे. आणि अर्थातच त्यांच्याविषयी मला जे काही जाणवलं आहे ते इतर लोकांच्या मनात पोचवणं हा पण एक छोटासा हेतू. काय संकटं आली नाही आहेत त्यांना? काय त्यांना कुठे कधी नाकारलं गेलं नाही? त्यांचा इतिहास ज्या लोकांना माहिती आहे ते नक्कीच म्हणतील, नाही, सुरुवात तर नाकारण्यातनंच झाली, सुरुवात तर टीकेतनंच झाली. ये लंबा चौड़ा इंसान है, इसका वजन भी तो ज़्यादा नहीं, ये कड़का आदमी क्या करके दिखाएगा, अशी थोडीशी लोकांकडनं अपमानास्पद टीका टिप्पणी पण झाली. मग प्रायव्हेट कंपन्यांमध्ये कलकत्त्याला कामं केली, 500 रुपये पगारावरती नोकऱ्या केल्या. आवड होती म्हणून मग निवेदक म्हणून आपलं नशीब आजमावण्यासाठी ऑल इंडिया रेडिओकडे गेले. खर्चातला आवाज म्हणून त्यांचा अर्ज नामंजूर केला. जवळपास ज्याला आपण म्हणतो हाकलून दिलं गेलं, अशीच त्यांच्याविषयी प्रतारणा केली गेली, अपमान केला गेला. आणि आज त्याच आवाजाला प्रसार भारतीच्या मंत्र्याकडून जीवनगौरव पुरस्कार गोव्यामध्ये त्यांनाच दिला गेला. याला म्हणतात एक उलटी चपराक. आता अर्थात हा माझा विचार आहे, तसा त्यांचा विचार कधीच नसतो. प्रत्येकाशी सामंजस्याने घेत त्यांनी आयुष्य काढलं आहे. म्हणजे एक महान कलाकार शूटिंगच्या वेळेस, समजा सकाळची शिफ्ट आहे 7 ते 2, तर कितीही शिखरावर असूनसुद्धा 6:45ला 6:30 वाजता कधीकधी त्या सेटवर हजर. मग अजून स्टुडिओचा दरवाजाच उघडला नाही आहे, मग करायचं काय? मग इकडे तिकडे थोडीशी भटकंती आसपासच. मग कोणी माळी जर बागेला पाणी घालत असेल तर त्याला मदत करायची, त्याच्याशी गप्पा मारायच्या.
अगदी त्याच्या लेवलला येऊन. असा हा महान कलाकार, खरोखर महान विचारांचा एक व्यक्ती. आणि असं वाटतं की सगळं त्यांच्याबद्दल जेव्हा जेव्हा माहिती होती काही गोष्टी, तेव्हा असं वाटतं की उगाच नाही हा माणूस इतक्या शिखरावर पोचला. ज्याला आपण पंक्च्युअलिटी म्हणतो, जी आजकाल कुठेही पाळली जात नाही, हेच बघण्यात माझीसुद्धा कलाकार म्हणून बरीच वर्ष अशी गेली आहेत. मी शक्यतो पाळण्याचा प्रयत्न करतो, कारण हा आयडियलिझम डोळ्यासमोर ठेवून मी या इंडस्ट्रीत आलो आहे. एक छोटा कलाकार म्हणून वावरतो आहे. जेव्हा आपला आयडॉल वक्तशीर वागतो, पंक्च्युअल वागतो, एखाद्या ठिकाणी जर एक टायमिंग दिलं असेल सकाळी 9चं, तर तिथं 9च्या आधी 5-10 मिनटं पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न जर इतक्या शिखरावरचा माणूस करत असेल, तर मग मलासुद्धा आपल्या वागण्यात तसा काहीतरी प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. हे जेव्हा जेव्हा जाणवलं, तेव्हापासून मी पण वक्तशीरपणाबद्दल खूपच जागरूक राहू लागलो. त्यांच्या यशामागचं गमक हा वक्तशीरपणाही आहे, हे त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. अहो, मुलाखत आपण अनेक बघतो मुलाखती. पण तुम्ही आजही अमिताभ बच्चनजींची कोणतीही मुलाखत पहा. कधीही त्या मुलाखतीमधनं त्यांचा बडेजाव तुम्हाला कधीही व्यक्त होताना दिसत नाही. ऑलवेज सिम्प्लिसिटी. आणि मी सुपरस्टार आहे, मी पिक्चरचा हिरो आहे, त्यामुळं मी सांगेल ते ऐकलं पाहिजे, अशी भूमिकासुद्धा कधीही नाही. इंडस्ट्रीमध्ये 45 वर्ष झाल्यानंतरसुद्धा नवीन दिग्दर्शक जे काही सांगेल ते ऐकण्याची मनोवृत्ती असलेला हा खरोखरच एक महान कलाकार आहे. त्यांच्याविषयी बोलताना खूप मन भरून येतं, अभिमान पण वाटतो. आणि असं जर प्रत्येक व्यक्ती त्याचं जीवन कोणत्याही क्षेत्रातलं का असेना, जर अमिताभजींकडनं त्याने असे काही गुण घेतले, तर त्याला नक्कीच एक जीवनाचा आनंद पण मिळेल आणि त्याची प्रगती पण नक्की होईल, याबद्दलही मला काहीच शंका नाही. एक भावनिक स्तर एका विशिष्ट उंचीवरचा सतत जोपासत या फिल्म इंडस्ट्रीमध्ये टिकून राहणं, अनेक संकटांचा सामना करावा लागणं, अगदी मृत्यूच्या दारापर्यंत फाईट करावी लागली. कोली चित्रपटातला अपघात घ्या. तुम्ही आम्ही सगळ्यांनीच त्यावेळेस प्रार्थना केल्या होत्या की अमिताभ जी को बचाव, हे भगवान कुछ भी करो लेकिन अमिताभ जी को बचाव. असे कित्येक त्यांचे चाहते उपाशी राहिले होते, देवाला साकडं घालत मंदिरात बसले होते, घराघरामध्ये जप करत बसले होते. अहो, त्या सगळ्यांचे सदिच्छा, आशीर्वाद बुजुर्गांचे, आणि म्हणूनच ते पुन्हा या इंडस्ट्रीत आले. राजकारणात सुद्धा जावं लागलं राजीव गांधींच्या मैत्रीमुळं. 1984चा तो काळ. पिक्चरमध्ये एखाद्या राजकारणाची भूमिका करणं वेगळं आणि ॲक्च्युअल राजकारणी बनून जगणं हे फार वेगळं आहे, हे त्यांना 3 वर्षात जाणवलं. आणि अगेन ही केम बॅक इन द इयर ऑफ 1987. म्हणजे तीही फळं चाखून बघितली आणि मग त्यांना जाणवलं हे क्षेत्र आपलं क्षेत्र नाही आहे. आपलं क्षेत्र म्हणजे फक्त अभिनेत्याचं क्षेत्र आहे. इंडस्ट्री, बॉलिवूड इंडस्ट्री मला बोलावते. मग तिथंही पुनरागमन झाल्यानंतर कितीतरी अप्स अँड डाऊन्स, कित्येक पिक्चर फेल गेले. मग नंतर मनात विचार आला की अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड अशी एक संस्था आपण काढावी, ABCL. त्याचाही इतिहास तुम्हाला माहिती. कोहलीच्या अपघातानंतर बसलेला सेटबॅक, त्यानंतर ABCL पूर्णपणे कंपनी दिवाळखोरीत निघाली. कारण होतं बेंगलोरचा मिस इंडिया हा इव्हेंट. तो स्पॉन्सर केला आणि तिथंच त्यांचं अर्थशास्त्राचं गणित चुकलं आणि संपूर्ण कंपनी अक्षरशः बंगला गहाण ठेवून कर्ज काढून आपल्याला अंगावर असलेली कर्ज फेडण्यापर्यंत त्यांना स्ट्रगल करावा लागला. मग स्वतः एक अस्थमाचा पेशंट, त्यानंतर झालेला कोहलीच्या अपघातानंतर एक आजाराने डोकं वर काढलं, मायस्थेनिया ग्रेव्हिस. या सगळ्याच्या आजारावरती, आलेल्या संकटांवरती मात करत करत आपली स्वयंशिस्त कधीही कमी न होऊ देता. भले एक किस्सा तर असाही सांगितला जातो त्यांच्या बाबतीत की एका स्टुडिओत त्यांना सकाळी 8 वाजता पोचायचं होतं आणि ट्रॅफिक जाममध्ये कार अडकल्यानंतर ते तडक कारमधनं उतरून धावत धावत त्या स्टुडिओच्या दिशेने निघाले. अहो, एखादी वेळ पाळण्यासाठी एखादा माणूस, एखादा मोठा कलाकार किती आटापिटा करू शकतो आणि मग त्याच्याकडनं आपण हा गुण का नाही घ्यायचा, असं वाटणं साहजिक आहे ना. म्हणूनच आणि त्यांनीसुद्धा हजारदा व्यक्त केलं की
माझ्याकडनं घेण्यासारखं, शिकण्यासारखं तसं फारसं काही नाही आहे. पहा, ह्याच्यामध्ये पण किती विनयशीलता आहे. तसं पाहिलं ना तर या व्यक्तीकडं घेण्यासारखा समुद्र आहे, समुद्र. काहीही नसताना मुंबईसारख्या महानगरीत येऊन प्रसंगी रस्त्यावर झोपावं लागलं तरी झोपलेत. प्रसंगी कलाकारांच्या बरोबर एका रूममध्ये 4-4 जण, 5-5 जण झोपावं लागलं तरी तेही दिवस काढलेत. जेव्हा कामच मिळत नव्हतं, जेव्हा लोक टीकाटिप्पणी करत होते, तेव्हाही नामोहरम न होऊन जाता त्या इंडस्ट्रीत टिकून राहणं आणि एक दिवस त्या इंडस्ट्रीचा किंग बनून दाखवणं सोपी नाही आहे. ही गोष्ट सोपी नाही आहे. आणि म्हणूनच ते शहनशाह आहेत. ज्या पिक्चरनी त्यांना खूप नाव दिलं, खरंच शहनशाह आहेत. या बॉलिवूड इंडस्ट्रीचे खरोखर ते बादशाह आहेत. आणि स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर हळूहळू एक एक टप्पे पार करत शिखरावर पोहोचून सुद्धा सहकलाकारांबद्दल, निर्देशकाबद्दल, निर्मात्याबद्दल अतिशय प्रेमपूर्वक वागणं, सहकलाकारांची चौकशी करणं, त्यांच्याबरोबर स्वतःला ॲडजस्ट करून घेणं. अगदी पार्थ नावाचा बालकलाकार आहे, भूतनाथ चित्रपटाच्या बाबतीतली घटना आहे. तो पार्थ गोंधळून जायचा, छोटा कलाकार होता, म्हणून जेवणाच्या सुट्टीमध्ये हा सुपरस्टार व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसून जेवू शकत असला असता. पण तो पार्थबरोबर जेवायला बसायचा आणि त्याला धैर्य द्यायचा, त्याला सांगायचा 4 गोष्टी आणि मग ते खेळीमेळीच्या वातावरणात शूटिंग व्हायचं. ही विनयशीलता, हा स्वभाव, हा भावनिक स्तर तसा खूप कमी लोकांकडे असतो. आणि तोच आमच्या अमिताभजींकडे आहे हे सांगताना मला पण अभिमान वाटतो. आणि या अशा काही 2-4 गुणांवरती माणूस कसा आपल्या संकटांवर मात करतो आणि कसं शिखरावर विराजमान होऊन बसू शकतो वर्षानुवर्ष, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच अमिताभ हरिवंशराय बच्चनजी. स्टार ऑफ मिलेनियमला 100 गाठण्यासाठी हा प्रवी लाख लाख शुभेच्छा देतोय. मला आठवतं त्यांच्या 75व्या वाढदिवसाच्या पूर्वी 4 दिवस माझं स्वतःचं एक सोलापूर-पुणे हायवेवरती छोटंसं शूटिंग झालं होतं. त्यावेळेस मी माझी कविता ओरिट केली होती. तो सुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवर मी अपलोड केला आहे. मग त्यांचा तो 7 हिंदुस्थानीपासूनचा प्रवास आणि मग त्यांनी चित्रपट कोणते कोणते केले, कोणते यशस्वी झाले, याचं थोडंसं मी माझ्या शब्दात काव्यरूपात वर्णन केलं आहे. आज तो 75वा वाढदिवस साजरा करताना त्यानंतर आम्ही एक 4 तासाचा ऑर्केस्ट्रा केला. त्याचाही मी फुल टाईम 4 आवर्स कंटिन्युअसली ओनली सॉंग्स ऑफ अमिताभ्स फिल्म असा आम्ही एक ऑर्केस्ट्रा केला होता. त्या सगळ्या टीमचं पण मी अभिनंदन करतो. या गोड आठवणी आजही सगळ्यांच्या मनात आमच्या अजूनही टवटवीत आहेत. आणि मग हा टवटवीतपणा, हा स्मार्टनेस, हा आमचा पण टिकून राहण्यासाठी अशा या अमिताभ बच्चनसारख्या कलाकारांचं योगदान असतं. थोडंसं त्यांच्याकडे बघत आम्ही काही ना काही शिकण्याच्या प्रयत्नात चालत राहतो. आज मला जेव्हा मी 75व्या वाढदिवसाला त्यांचं मी अँकरिंग करत होतो एका शोचं, तेव्हा मला असंही वाटलं नव्हतं की 9 वर्षांनी मी माझ्या चॅनलवर, स्वतःच्या यूट्यूब चॅनलवरती मी असा त्यांच्याविषयी भरभरून बोलू शकणार आहे. हे मला त्यावेळेस स्वप्नातसुद्धा कधी दिसलं नव्हतं. पण आज तोही योग आला. या 9 वर्षात झालेली ही माझीसुद्धा प्रगती समजतो. कुठेतरी काहीतरी त्यांच्यातला एक एक कण घेण्याच्या प्रयत्नात जो जो चांगला कलाकार चांगलं वागतोय त्याच्याकडनं थोडं थोडं घेण्यासारखं, शिकण्यासारखं काय आहे हे नक्की पाहत पाहत मी पण चालतोय. पुन्हा एकदा अमिताभ बच्चनजींना खूप खूप आरोग्यपूर्ण आयुष्य मिळो. ज्या काही कॉम्प्लिकेशन्स त्यांच्या हेल्थच्या बाबतीत आहेत, ते स्वतः हेल्थ कॉन्शियस आहेत. आजही 83व्या वर्षी ते रोज पहाटे जिममध्ये जातात. त्यांच्या बंगल्यामध्येच जो जिम आहे तिथे ते व्यायाम करतात. समजा त्यांच्या हेक्टिक शेड्यूलमुळे सकाळचा व्यायाम जमला नाही तर ते इतके जागरूक आहेत की ते रात्री त्याच्या व्यायामाची कसर भरून काढतात. स्वतःचे ब्लॉग, स्वतःचं ट्विटर अकाउंट, स्वतःचा इंटेलिजन्स वापरून स्वतः सगळ्या पोस्ट तिथे टाकल्या जातात अमिताभजींच्या स्वतःकडून. असं नाही आहे की कोणी सेक्रेटरी काही तिथे टाईप करतो आणि मग ते त्याला होकार दिलेला असतो, असं नाही आहे. म्हणजे पहा, 82व्या वर्षी जिथं माणूस 60व्या वर्षानंतर आय एम नॉट टेक्नोसॅव्ही, मला काही कळत नाही त्या इंस्टाग्राममधलं, ट्विटरमधलं, असं म्हणण्यात दिवस काढतो, त्या ठिकाणी त्यांच्याही आधी 25 वर्ष आधी 60 गाठलेला माणूस आजही 83व्या वर्षी या आपल्या सोशल मीडियावरती सक्रिय राहतो. का? तर त्याचे फॅन त्याची वाट पाहत असतात आणि त्यांच्यासाठी अमिताभ नेहमीच हजर असतात. आज सोलापूरचं अमिताभ बच्चन फॅन्स असोसिएशन
त्यांचे अध्यक्ष विजय इप्पा कायल यांचीसुद्धा मी मुलाखत घेतली. आज त्यांचं घर, त्यांचं सध्याचं स्टेटस, त्यांची परिस्थिती, त्यांचा आर्थिक स्तर, त्यांचा सामाजिक स्तर हे सगळं बघितलं आणि तरीसुद्धा तो सुपरस्टार त्यांना बंगल्यात बोलवतो, त्यांना मिठी मारतो, त्यांच्यासोबत फोटो काढतो. त्यांनी दिनदर्शिका घेऊन गेल्यानंतर त्यांना सन्मानपूर्वक त्यांच्या कॅलेंडरवर सही करून देतो, त्यांची आस्थेने विचारपूस करतो. यासाठीच अमिताभ इज ऑलवेज द ग्रेट. The great personality from our India, and it is nothing but a proud of India. आज जगभर ख्याती पावलेला हा स्टार ऑफ मिलेनियम हा किताब मिळवलेला हा व्यक्ती, आपल्या भारतातले 5 वेळा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे, अनंत पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलं आहे. कधीकधी असं वाटतं की त्या पुरस्काराची शान, जेव्हा तो पुरस्कार यांना बहाल केला जातो तेव्हा एक वेगळीच शान वाढते. असंच हे व्यक्तिमत्व आणि हे असंच बहारदार व्यक्तिमत्व असंच सगळ्यांना प्रेम देत राहणार आहे, यातही काही शंका नाही. पुन्हा एकदा त्यांनी शतायुषी व्हावं, त्यांच्या कुटुंबावरती कोणतंही संकट येऊ नये, त्यांच्या आदरणीय पत्नी जया बच्चनजी यांनासुद्धा आरोग्यसंपन्न आयुष्य लाभावं, त्यांचे चिरंजीव अभिषेक बच्चनजी हे सुद्धा सध्या जे काही करत आहेत त्यात त्यांना यशाची पताका सतत हाती लागावी. याच सदिच्छांसह पूर्ण कुटुंबाला लाख लाख शुभेच्छा देऊन हा प्रवी इथेच थांबतोय. अमिताभ बस अमिताभ ही है, वो तो बस एक ही है और एक ही रहेगा. विश यू ऑल द बेस्ट, स्टार ऑफ मिलेनियम. Happy entering in 83rd years of your age.